गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. सर्व साधक बंधूंना, आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. आज मीराबाईचा पद आपण मराठीत पाहूया. कन्नडमध्ये केलेला आहे आणि आता तोच आपण मराठीत मीराबाईच्या भजनाचा चिंतन करूया, मनन करूया आणि मथन करून सारासार विचार काढून जीवनात आपण कृतीत आणण्याचा प्रयत्न करू. कोणतीही गोष्ट क्या कहते हैं उसको, वेर देर इज अ विल देर इज अ वे, किंवा काय म्हणतात, प्रयत्नांती परमेश्वर, म्हणजे जहाँ चाह है वहाँ राह है. ते सगळं कधी लागू होणार आहे, जेव्हा आपण ते प्रयत्न करणार, कृतीत आणणार. माझ्याकडून का होत नाही आहे देवाचं नामस्मरण, माझं मन का लागत नाही आहे, याच्याकडे प्रयत्न करावा लागेल आपल्याला. आणि म्हणून संत सत्पुरुष यांचे अभंग, कृती, पद, दोहा, चौपाई हा वाचत गेलो, लिहित गेलो, म्हणत गेलो तर आपल्याला ते अंगी लागू पडणार आहे. काय म्हणते मीराबाई पाहूया सर्वांनी मिळून. आणि सर्वांनी कृष्णाच्या चरणाला, रामाच्या चरणाला जाऊन आपलं मन बांधून आपण जगात प्रपंचाचे काम दक्षतेने करूया, प्रेमाने करूया. आणि हे रामाने दिलेलं आहे, कृष्णाने दिलेलं आहे. जे तुम्ही मानता, ज्यांना मानता, त्यांनी हे काम माझ्या सद्गुरूंनी दिलंय म्हणून अगदी आवडीने प्रेमाने करावे. काय म्हणते मीराबाई पाहूया. पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. वस्तु अमौलिक दी मेरे सतगुरु, वस्तु अमौलिक दी मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो, पायो जी मैंने कृपा कर अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. काय म्हणते मीराबाई, पायोजी मैंने राम रतन धन पायो म्हणते. राम नामचा धन, रतन धन, रतन म्हणजे जे हिरे, माणिक, वस्तू, पाचू, पुखराज कसे माणिक असतात, प्रापंचिक लोकांना जे आवडतं, पण मीराबाईला का आवडतं, राम रतन धन पायो. राम नाम का जो धन है, वो खजाना है, वो माणिक है, ते मला प्राप्त झालेला आहे. वस्तू अमौलिक दी मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो. काय केलं सद्गुरूंनी, कृपा करून ते अमौलिक वस्तू, अमूल्य, त्याला बेमामुली म्हणतो, अलौकिक म्हणतो, ज्याची तुलना कशातही करू शकत नाही, उपमा देऊ शकत नाही. मन, बुद्धी, इंद्रियांच्या पलीकडे असा जो नाम आहे, तो खजाना, तो मला त्यांनी कृपा करून, माझ्या गुरूंनी, मीराबाईंचे गुरु संत रविदास होते, त्यांनी तिला हे नाम दिलं. तर म्हणते वस्तू अमौलिक दी मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो. मला कृपा करके उन्होंने मुझे अपनाया, मला त्यांनी जवळ केलं की तू माझी शिष्य आहेस, कारण त्यांची एवढी अपार कृपा आहे माझ्यावरती, त्यांनी मला आपलासा करून ते नाम दिलेलं आहे. पुढे काय म्हणते मीराबाई. जन्म जन्म की पूंजी पाई, जन्म जन्म की पूंजी पाई, जग में सभी खोवायो, पायो जी मैंने जग में सभी खोवायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. जन्म जन्म की पूंजी पाई म्हणते खजाना, ट्रेजर, ते काय आहे, जन्मोजन्मीचा जो साठा होता माझा पुण्याचा, त्याच्यामुळे जन्म जन्म की पूंजी पाई, मला पूंजी मिळालेली आहे, रामनामाची पूंजी मिळालेली आहे. जग में सभी खोवायो, जगात सगळं काही हरून आल्यावरती, म्हणजे वस्तू, विषय, लोक, प्रपंच, सर्वांना तन मन धन जन ओवाळून जेव्हा सांडून टाकलं मी, तेव्हा मला ती जन्म जन्मची पूंजी मिळालेली आहे. म्हणजे परमात्मा प्राप्तीसाठी आपल्याला तन मन धन जन सर्व सोडावा लागेल. कुठून,
मनापासून सोडावा लागेल. प्रपंचात कुणाला सोडायचं नाही आहे. जाऊन मी सगळ्या मुला बायकोंना सोडून देतो आणि वनात जाऊन हरी हरी करतो, डोळे मिटून बसतो, नाही. आपल्या घरातच राहून, प्रपंचातच राहून मन जे आहे ते हरीशी बांधणे, रामाशी बांधणे, चिदंबराशी बांधणे, मन बांधून ठेवायचं आहे त्याच्याशी. आणि प्रपंचात सर्वांशी तो सर्वव्यापक असा परमात्मा सर्वाभूती आहे म्हणून सर्वांवर निर्व्याज निरपेक्ष प्रेम करणे. म्हणते सगळं खोआयो, सब जब कुछ सब खो दिया तब मुझे परमात्मा मिल गया. मग जन्म जन्म की पूंजी जो थी मेरे को वो मिल गई. पुढे काय म्हणते, खर्च न खूटे चोर न लूटे, खर्च न खूटे चोर न लूटे, दिन दिन बढ़त सवायो, पायो जी मैंने दिन दिन बढ़त सवायो. खर्च न खूटे, मैं कितना भी उसे खर्च करूं, किती मी खर्च केलं, किती मी लोकांना वाटलं ते आनंद परमात्माचा, तर ते कधीही खर्च होणार नाहीये. असा तो अमाप असा पुंजी मला दिलेला आहे माझ्या सद्गुरूंनी, की परमानंद जो दिलेला आहे मला ते सगळ्यांना वाटायला दिलेला आहे. तर मी किती खर्च करते, लोकांना किती सांगते, तरी सुद्धा ते खर्च होत नाही. आणि चोर लुटण्याची भयच नाही आहे. चोरांना काही रामनामात आवड नाही आहे. चोरांना काही रामनाम नको आहे, देवाचं नाव नको आहे. त्यांना वस्तू विषय हवा असतो चोरी करायला. मग माझ्याकडून ते चोरी करून काय घेऊन जाणार आहे. ती अशी वस्तू, अमौलिक वस्तू आहे, जी माझ्याकडून कुणीही चोरी करून घेणार नाही. कुणी येणार नाहीये. चोर काय, दुसरं कुणी सुद्धा येणार नाही चोरी करून घ्यायला. घरातला कोणी माणूस सुद्धा येणार नाही मला पण रामनाम द्या म्हणून. असं ना नवरा येणार, ना बायको येणार, ना मुलं येणार, ना सासू सासरे येणार, ना दीर येणार, ना जाऊ येणार, कुणी येणार नाही. तो स्वतः माझा स्वतःचा आहे तो परमात्मा, म्हणून चोर येणार नाही. दिन दिन बढ़त सवायो, दिन दिन बढ़ता गया वो, जितना मैंने खर्च किया उतना मिलता गया और मिलता गया मुझे. आता प्रपंचातल्या बँकेतले पैसे काढून आपण खर्च केले तर बँक बॅलन्स कमी होतो, पण इथे परमात्मात उलट आहे. जितकं तुम्ही लोकांना देणार, काय प्रेम, दया, क्षमा, शांती, हे जितकं तुम्ही देणार तितकं डबल 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 परमात्मा तुम्हाला देत राहणार आहे. म्हणून सर्व व्यापक आहे म्हणून सर्वांवरती निर्व्याज प्रेम करा. कोण आपले कोण असतं, मागच्या जन्मीचे कोण नातेवाईक आहेत, कोण काय आहे, भिकाऱ्याला सुद्धा अरे अरे तुरे हडतूड करू नका. कारण तो भिकारी आपल्या मागच्या जन्माचा कोणीतरी ऋणानुबंध असतो, म्हणून तो भिकारी आपल्याकडे भीक मागायला आलेला असतो. आपण पुढच्या जन्मी काय होणार नाहीये म्हणून आपल्याला माहित नाही, म्हणून कुणालाही अरे तुरे हडतूड करू नका. पुढे काय म्हणते मीराबाई, सत की नाव खेवटिया सतगुरु, भवसागर तर आयो, पायो जी मैंने भवसागर तर आयो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. सत की नाव, सत म्हणजे सद्वस्तू, परब्रह्म वस्तूच्या नावेत बसली मी. आणि त्या नावेला कोण घे जातोय, पलीकडे कोण घेऊ जातोय, तर नाविक जो आहे तो माझा सद्गुरू आहे. तो नाविक होऊन मला देवाशी भेट करून देण्यासाठी भवसागर तरुण आले मी. भवसागरचे पलीकडे जाऊन ओलांडून दिलं मी ते भवसागर. कारण असा सद्गुरू भेटल्यावरती तो माझा हात धरून मला पैलतिरी घेऊन जायला तयार आहे. तर मी काय करावं. सत या नावामध्ये, सत म्हणजे परब्रह्म वस्तू, परमात्माच्या नावेत मी बसावं आणि भवसागर तरून जावं. शेवटी काय म्हणते, मीरा के प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु गिरिधर नागर, हरख हरख जस गायो, पायो जी मैंने हरख हरख जस गायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. काय म्हणते, मीरा के प्रभू गिरिधर नागर, कुणाचे दुसऱ्याची नाहीये म्हणते ती, माझेच आहे. माझे प्रभू गिरिधर नागर, गिरी
जो गोवर्धन गिरधारी आहे तो माझा प्रभू आहे, माझा मेरे म्हणते ती. कारण या बाबतीत स्वार्थी असावा, परमार्थच फक्त माझा स्वामी म्हणावा, माझा प्रभू म्हणावा, इतरांचा म्हणू नये. कारण इथे स्वार्थ असतो. परमात्मा प्राप्ती ही एकटी जर्नी आहे, एकमेव यात्रा आहे. यात सगळ्या लोकांना घेऊन जायचं नाही आहे, पण आपल्या सोबत जे येतील त्यांना सुद्धा या मार्गावर लावायची आपण प्रयत्न केला पाहिजे. पण हा जो ज्याचा त्याचा कर्माचा भाग आहे, प्रारब्धाचा भाग आहे. आपण बळजबरी कुणाला करू नये. मीरा म्हणते, मीरा के प्रभू गिरीधर नागर, हरख हरख जस गायो. मी त्या देवाचं नाव नाचून नाचून, ते विणा घेतले तिने, तंबुरा घेतला आणि टाळ चिपडी घेतले आणि हरख हरख जस गायो. सर्व जगात मी नाचत नाचत गात आहे आणि कृष्णाचं नाम सारते. मी सगळ्या अखंड प्रपंचात जाऊन, जगात जाऊन मी देवाचं नाव सारते आहे. माझे प्रभू गिरीधर नागर आहे म्हणते ती. आपण सुद्धा माझे स्वामी, माझा राम, माझे स्वामी समर्थ, माझा कृष्ण, माझी जगदंबा, असं माझं 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 माझा राघवेंद्र स्वामी, माझा चिदंबरा, असं माझा 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 जेव्हा आपण करत जाणार, माझा गोरक्षनाथ, असं जोपर्यंत आपण माझं बोलत जाणार नाही, आपण कसं अगदी लाडीगोडीने माझा मुलगा, माझी मुलगी, आमचे आहो असं म्हणतो, तसंच माझा परमात्मा आहे अशी सवय लावली. सवय लावता 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 आपल्याला त्या परमात्म्याची ओढ लागेल आणि ती भक्ती रुजून त्या भक्तीचा काय बी पेरल्यावरती भक्तीचा मळा होणार आहे. आपल्या मन भक्तीचा मळा होऊन आपण सुद्धा मीराबाईसारखे नाचू शकतो, देवाचं नाव घेऊ शकतो. मीराबाईच्या चरणी हा पद तिला अर्पण करून सर्वांना ती आपली कृपादृष्टीने सर्वांना भक्ती द्यावी अशी तिच्या चरणी प्रार्थना करता. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. जय गुरुदेव.